परवा आपण भेटलोच होतो ते पण शुभेच्छा दिल्याच होत्या. आज पुन्हा एकदा भेटायला योग आलाय. सर्वप्रथम दिवाळी सुरू झाली आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी आपले संवाद साधणार आहेत. काही महत्वाच्या विषय तुम्हाला सांगायचे आहेत, घोषणा करायच्या. त्यामुळे फार वेळ मध्ये न थांबता आज या पत्रपरिषदेला विक्रांत पाटील, संजीवनी केणेकरजी सगळे भारतीय पदाधिकारी उपस्थित आहेत. मी त्यांचे स्वागत करतो आणि माननीय प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार संवाद साधावा, नंतर प्रश्न घ्या. 2023 मध्ये 3 शिक्षक आणि 2 पदवीधर अशा विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघ, कोकण शिक्षक मतदारसंघ, मराठवाडा शिक्षक मतदारसंघ, नाशिक आणि अकोला असे पदवीधर मतदारसंघ. अकोला करता भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे आणि आज शिक्षक परिषद आणि भारतीय जनता पार्टी, शिक्षक परिषद आणि भारतीय जनता पार्टी असं त्या ठिकाणी आमचं युनिट आहे आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघाकरता प्राध्यापक किरण नारायणराव पाटील हे उमेदवार असतील असं भारतीय जनता पक्षाने निश्चित केला आहे. किरण नारायणराव पाटील हे मूळचे बीड जिल्ह्याचे रहिवासी असून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप त्या ठिकाणी काम आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाने आमचं सर्व भारतीय जनता पार्टीची शिक्षक आघाडी आणि शिक्षक परिषद अशा या किरण पाटील यांच्या उमेदवारीला चांगलं समर्थन मिळेल. माननीय देवेंद्र फडणवीसजी, पंकजाताई मुंडे, आमचं सर्व पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड या सर्वांतर्फेच किरण पाटील यांच्या नावाला संमती मिळाली आहे. तशी ही निवडणूक पसंतीची आहे, चिन्ह नसतं, पण भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आणि शिक्षक परिषदेचे अधिकृत समर्थन म्हणून या ठिकाणी किरण पाटील निवडून लढणार आहे. माझा विश्वास आहे 100% किरण पाटील हे हा मतदारसंघ जिंकतील. अनेक वर्षापासून हा मतदारसंघ आमच्याकडे नाही आहे, पण यावेळी मात्र आम्ही 100% जिंकू असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे आणि त्याची तयारी आम्ही पूर्ण केली आहे. किरण पाटील यांनी सुद्धा मोठी तयारी केली आहे. आमचे सर्व युनिट त्या ठिकाणी कामाला लागले आहेत आणि आम्ही हा विजय निश्चित करू असं मला वाटतं. सर, अनेक वर्षांपासून म्हणजे भाजपनं हा मतदारसंघ ताकदीनं कधी यापूर्वी लढवला होता का? कारण खूप दिवसांपासून हा गॅप आहे. मराठवाडा तर विक्रम काय जवळपास 3री टर्म त्यांची आहे आता, तर काय नेमकी तयारी केली आणि किरण पाटीलच का? भारतीय जनता पक्ष आणि शिक्षक परिषद, खरं तर शिक्षक परिषद या निवडणुका नियमित लढतात. कोकण, नागपूरमध्ये नागोगाला लढायचे, शिक्षक परिषदेचा कडू त्या ठिकाणी लढायचे कोकणमध्ये. आज नागपूर आणि कोकण हे शिक्षक परिषदेचे अधिकृतपणे उमेदवार जाहीर करणार आहे.
पण हा मतदारसंघ मराठवाडा भारतीय जनता पार्टीने उमेदवार द्यावा तर शिक्षक परिषदेने म्हटलं आणि त्यामुळे यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिक्षक परिषद यापूर्वी आम्ही लढायचो तर शिक्षक परिषद त्या ठिकाणी ही निवडणूक लढवायची. पण त्यावेळी यावेळी शिक्षक परिषदेचा म्हटलं की भारतीय जनता पक्षाने पुढाकार घ्यावा. तर आमची जी शिक्षक विषयामध्ये ज्या आघाड्या आहेत त्यातनं आम्ही हे निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्याच्या नेतृत्वाने त्यातलं सर्वांनी सहमतीने किरण पाटील हे याचं जे काम आहे साधारण त्यांचं काम बघितलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, तिरुपती शिक्षण संस्था संभाजीनगर, व्यंकटेश शिक्षक प्रसारक मंडळ संभाजीनगर, अष्टविनायक शिक्षक प्रसारक मंडळ बीड, वीर हनुमान शिक्षक संस्था बीड, भगवान बाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंबेजोगाई, विद्याभूमी ग्लोबल स्कूल अंबेजोगाई, मराठवाडा अध्यक्ष रेड स्वास्तिक सोसायटी अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे मला वाटतं एक मोठं समर्थन त्यांना मिळेल आणि जवळपास मोठ्या प्रमाणावर त्यांनी मतदार नोंदणी सुद्धा सुरू केली आहे. सर, आताच प्रवेश होऊन आपण उमेदवारी देतोय तर भाजपमध्ये इतर जे असतील इच्छुक त्यांच्यामध्ये नाराजी नाही, भारतीय जनता पक्षामध्ये या मतदारसंघामध्ये तसे शिक्षक परिषद लढवायचे असल्यामुळं आणि किरण पाटील यांचा प्रवेश मागच्या 15-20 दिवसापूर्वी झाला आणि एक लढवय्या कार्यकर्ता या विषयामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्याला समर्थन देतोय, त्यांना उमेदवार देतोय. भारतीय जनता पक्ष कधीच त्या ठिकाणी हे लढायचं नाही, शिक्षक परिषदेच्या माध्यमातून लढायचं. त्यामुळं मला वाटतं की आता एक चांगलं नेतृत्व किरण पाटील आम्हाला त्या भागात मिळालेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड काम त्यांनी केलं आहे. त्यामुळं मला वाटतं की त्यांचा अनुभव त्यांनी केलेलं काम आणि आमची संघटना असा थिअरी संघटन केला शिक्षक परिषद त्या ठिकाणी सोबत आहे. त्यामुळं असं जर विचार केला आणि आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण युनिटने एक मुखाने म्हणजे आमचे सर्व नेते सर्वांनी एक मताने किरण पाटलांना समर्थन त्या ठिकाणी केलं आहे. तर मला वाटतं की त्यामध्ये कुठे नाराजी राहू शकत नाही. किरण पाटील हे अत्यंत मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. सर, ऐसा है कि भारतीय जनता पार्टी के जो जमीनी कार्यकर्ता, जो जमीनी पदाधिकारी जो शुरू से भारतीय जनता पार्टी के उनको साइड करके आप बाहर से आने वालों को इस तरीके से उम्मीदवार देते हैं। भाई साहब, आप समझते रहिए, चुनाव विधानसभा का नहीं है, ये चुनाव प्रेफरेंशियल वोट का है. ये चुनाव में प्रेफरेंशियल वोट में ये शिक्षक मतदार संघ है. शिक्षक मतदार संघ में शिक्षक ही वहाँ पे कॉन्टेस्ट करते हैं. इसलिए बाहर से अंदर से ये भावना नहीं है. पूरे मराठवाड़ा के भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं ने डिसाइड किया है कि किरण पाटिल जी अच्छे कैंडिडेट हो सकते हैं जो चुनाव जीत सकते हैं. तो क्या इसके भाजपा में नहीं देखेगा? पॉलिटिकल प्रश्न. हाँ जी, काल 3 नेते, मोठे नेते, मुख्यमंत्री आणि राज ठाकरे दीपोत्सवात पाहायला मिळाले. खरं तर चित्र जरी आज आलं असलं तरी मागच्या काही दिवसांपासून विचारांमध्ये एकी दिसते. हिंदूचा विषय असेल किंवा अनेक विचारांमध्ये काय नेमकं याचं राजकीय गणित तुम्ही बघताय. तर देखील प्रदेशांच्या तुमचे देखील राज ठाकरेशी खूप चांगले संबंध आहेत. तुम्ही भेट देखील घेतली. मी 1,00,000% सांगतो, 1,000% नाही, 100% नाही. असा कुठलंही राजकारण नाहीये. केवळ आणि केवळ दीपावली बिल्लांच्या अत्यंत या हृदयस्पर्शी दीपोत्सव कार्यक्रमाला आपल्या राज्याची संस्कृती जी आहे हीच आहे की सर्व पक्षाच्या नेत्यांनी कुठल्या कुठे एकत्र यावं आणि हे राजकीय जे धुळवण होत असतं ते धुळवण पुढे बाजूला सारून सण याच्याकरता असतात. होळी याच्याकरता असतं, दिवाळी याच्याकरता असतं, अनेक सण असे असतात की त्या ठिकाणी आपल्याला सर्व बाजूला सारून हृदयाने मनाने आपल्या राज्याची संस्कृती, देशाची संस्कृती, आपला जो हिंदू सण आहे किंवा अनेक अनेक धर्माचे सण आहेत तर सर्वांनी हीच त्या ठिकाणी असंच वागलं पाहिजे, असंच आपली संस्कृती दाखवली पाहिजे, मोठं मन केलं पाहिजे.
याकरताच असे कार्यक्रम असे सण असतात. दीपावली याचा असा सण आहे की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि या मराठी संस्कृती जपावी. राज ठाकरेजी हे नेहमीच आणि देवेंद्रजी, एकनाथजी हे तिघेही जे नेते आहेत हे पक्षाच्या विषयावर पक्षाचं आणि संस्कृतीच्या विषयावर संस्कृती, सणाच्या विषयावर सण, राजकारणाच्या बाहेर जाऊन काही गोष्टी कराव्या लागतात आणि याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही भाग नसतो. तिघही नेते सुसंस्कृत आहेत आणि त्यामुळं ते अनेक वेळा एकत्र येतील. पण राजकारणाकरता एकत्र येतील का ते आज कुणी ठरवत नाही. ते कुणाच्या आजचा काळ ठरवत नाही. पुढचा काळ कसा आहे तो काय येतो तुम्हाला माहित नाही, मलाही माहिती नाही. मला वाटतं या आजच्या कालच्या कार्यक्रमामध्ये कोणतंही राजकारण नव्हतं. राज ठाकरे बरोबर युती करायला अडचण आहे का? विधानसभेच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे मनोमिलन आहे. विधानसभेला आता 2 वर्ष आहे. त्या दृष्टीनेच रोम काळ बदलतो आहे. त्यामुळं काय सांगता येईल 2 वर्षात काय होईल. त्यामुळं काही संबंध नाही. फक्त आणि फक्त दीपोत्सव आहे, दिवाळी आहे, संस्कृती आहे, ती पाळल्या गेली. सर, राजकारणाच्या विरुद्ध विरोधी पक्षनेते विरोधी पक्ष एकीकडे पुण्यात पाणी साचतंय, राज्यात सगळीकडे अतिवृष्टीनं शेतकरी हैराण आहे आणि त्याकडे लक्ष न देता तिन्ही नेते एकत्र भेटतायत, सेलिब्रेशन करतायत दिवाळीचं. शेतकऱ्यांना शुभेच्छा कशा देतात? मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एनडीआरएफ आणि त्या नियमाच्या बाहेर जाऊन कधी सरकार मदत केली नाही. 2.5 वर्षाचा मदत आम्ही दाखवतो. पण देवेंद्रजी, एकनाथजी यांनी केंद्राची वाट न बघता, कोणत्याही मदतीची वाट न बघता आपल्या राज्याच्या कोशातनं एनडीआरएफच्या तुटीने आणि त्यांनी तर आता सांगितलं आहे की काही स्पेशल आम्ही गोष्टी करू. मला वाटतं की दीपोत्सव जागा ठेवला पाहिजे, राजकारणाच्या जागा ठेवलं पाहिजे. शेतकऱ्याची मदत मागितलीच पाहिजे, दिलीच गेली पाहिजे. त्यांचा अधिकारचा विरोधी पक्षांतर म्हणून की शेतकऱ्याला मदत मिळावी, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मागावी, सरकारने द्यावी. हे तर मागणी आणि देणं हे सरकारची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी आहे. पण दीपोत्सवाला धरून शेतकरी जोडणे, दीपोत्सवाला धरून कुणाला जोड़ने ये राजकारण है. सर, क्या राज ठाकरे अब राजनीतिक अछूत नहीं, आने वाले समय में बीएमसी चुनाव होने वाला है, क्या आप उनके साथ गठबंधन की तरफ इस चहलकदमी को देख रहे हैं? मैं भारतीय जनता पार्टी का राज्य का अध्यक्ष करके आपको बहुत जवाबदारी से बताता हूँ कि आज ऐसी कोई भी बात नहीं है जो राज ठाकरे जी से हुई है. मैं राज ठाकरे जी से 2 बार मिला, वो मेरे घर आए, मैं उनके घर गया हूँ. ऐसी कोई बात आज तक अभी तक नहीं है कि बीएमसी चुनाव को लेकर कुछ चर्चा हुई. तुमचे मित्र आहेत, ते एखादं पत्र लिहितात, तुम्ही सकारात्मक त्याला प्रतिसाद पण देतात, तर गठबंधन किंवा युती करायला अडचण काय असेल? राज ठाकरेंनी अंधेरीमध्ये पत्र लिहिलं, त्यामध्ये त्यांनी दाखले दिले. त्यांनी असं म्हटलं जे दाखले दिले तुम्हाला माहिती आहे. मग त्या दाखल्यानंतर शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात दाखले दिले. महाराष्ट्रात दाखल्यामध्ये शरद पवार साहेबांनी सांगितलं की ही संस्कृती आहे. त्यावर उद्धव ठाकरे साहेब बोलले. उद्धव ठाकरे साहेब होय, शरद पवार साहेबांना हे खरं आहे. तो शरद पवार साहेबांनी म्हणतं खरं आहे. उद्धव ठाकरेजी बोलले. उद्धव ठाकरेंचा सूर असा होता की भारतीय जनता पार्टी विड्रॉ व्हावं, भारतीय जनता पार्टी मागे घ्यावं. उद्धवचं तुमचं शरद पवार साहेबांचा संपूर्ण मीडियाचा न्यूज आल्यावर उद्धवजीचा एक त्या ठिकाणी तात्काळ उद्धवजी बोलले की होय ही संस्कृती आहे, होय ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही पाळली गेली पाहिजे. आणि ती पाळली. आणि मग अचानक उद्धवजीला काय झालं, एकदम उद्धवजी बोलायला लागले, पळ काढला. शरद पवार साहेब बोलले, तुम्ही बोलले की मराठी संस्कृती पाळा. आणि मग तुम्ही आता पळ काढला विड्रॉ केल्यावर. आता जर तुम्ही या पद्धतीने आम्ही संस्कृती पाळली, आम्हाला वाटलं महिला दिवंगत आमदारांच्या महिला या त्या ठिकाणी लढतायत, आम्ही आमची संस्कृती पाळली पाहिजे, विड्रॉ झालं पाहिजे.
हे आम्ही मोठं भावनात्मक पद्धतीने केलं आणि मग तुम्ही पळ काढायची भाषा करता. तर मी असं म्हटलं आहे की तुम्ही आता पळ काढायची भाषा करता आणि विड्रॉ झाल्यावर बघून घ्या 2024 मध्ये. 2024 मध्ये तुमच्या उमेदवाराला पळ काढावा लागेल. इतक्या मताने आम्ही जिंकू अंधेरी, इतक्या मताने अंधेरी जिंकू. आम्ही पळ नाही काढलाय. आम्ही भावनात्मक पद्धतीने राज्याचे अनेक दाखले घेऊन आणि केवळ 1 वर्षाकरता निवडणूक होत आहे, 1.5 वर्षाकरता निवडणूक होत आहे, कशाला त्या ठिकाणी निवडणूक लढायची. काही निवडणुकीची उमेदवारी भरतपर्यंत काय करावं लागतं, फॉर्म भरावे लागतात, कॅन्डिडेट द्यावा लागतो, ते ठीक आहे. पण विड्रॉ व्हायच्या पहिलं, विड्रॉ होण्याच्या पूर्वी आपली भूमिका घ्यावी लागतं. फॉर्म विड्रॉ झाले नव्हते, आम्ही विड्रॉ केलं आणि त्यामुळं कुठेही पळ काढणार नाही. आम्ही भावनात्मक पद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे. कोणी जर पळ काढला म्हणलं तर 2024 मध्ये आम्ही त्यांना दाखवू किती आपल्या ताकद आहे. खरं तर आधी गणपती नंतर होणार, मग दसऱ्यानंतर होणार, मग आता होतो दिवाळी आली. दिवाळीनंतर तरी होणार का? कारण मागच्या काही दिवसांमध्ये शिंदे आणि फडणवीस गटातील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी, खास करून जे मंत्र्यांना त्यांना शब्द दिला होता की माया येत्या काळात हा विस्तार होईल का, आणि जी नाराजी वारंवार बोलली जाते खास करून शिंदे आणि फडणवीसांमध्ये देखील, तर त्याबद्दलची नेमकी सत्यता काय? एक तर शिंदेजी आणि देवेंद्रजी प्रचंड उच्च विचाराचे, मनमिळावू, अत्यंत चांगले मित्र आणि भावासारखे त्यांचे संबंध आहेत. त्यामुळं त्यांच्या संबंधाला कोणी बिघडवू नये, कोणी झेप देऊ नये. आणि तेही कधी असा दोघे विचार करत नाही. कपोल कल्पित बातम्या बाहेर येतात. मी दोघांनाही जवळून ओळखतो. राहिला प्रश्न मंत्रिमंडळ विस्ताराचा, तुमचा निरोप मी योग्य पद्धतीने पोहोचवतो. सर नाशिक मतदारसंघामध्ये पण आहे, त्याबाबत काही निर्णय झालाय? नाशिकचा निर्णय लवकरच होणार. 8-10 दिवसात नाशिकचा निर्णय होईल. बाबूराव साहब, हिंदी में बताइए कि आज प्रधानमंत्री जी ने 75,000 लोगों को दिवाली के अवसर पर 10 लाख वहाँ पर 75,000 हुआ है। इस वक्त का ये कहना है कि जो भी अनाउंसमेंट हुआ है, मोदी जी ने करोड़ों लोगों को रोजगार देने का वादा किया था, लेकिन ये उनके मुंह में तिनके जैसा ऐसा होता है। देखिए, पिछले 8 साल में अलग अलग प्रकार से नियुक्तियां थी. उसको अगर अपन चेक करें तो बहुत करोड़ों में जाती है. लेकिन एक ऐसा इवेंट करें जो दिवाली के उपलक्ष्य में वो बेरोजगार लोगों के हाथ में जब रोजगार की छुट्टी जाएगी, उनका अपॉइंटमेंट लेटर जाएगा, तो दिवाली में एक अच्छा सा गिफ्ट होगा. इसलिए सामूहिक रूप से ये प्रयास किया गया. ये अच्छा प्रयास है प्रधानमंत्री जी का कि दिवाली के धनतेरस के दिन हम किसको तो खुशी दे सके. हम हमारी जो फाइलें पड़ी हुई थी बहुत दिनों से अपॉइंटमेंट की, वो फाइलें बाहर आए, सभी फाइल बाहर आए और एक साथ हम देश को कुछ अच्छा करें. वैसे अपॉइंटमेंट का सिलसिला 8 साल से अलग अलग चलते आ रहा है डिपार्टमेंट में. उन्होंने ये कहा अपने भाषण में कि 8 साल में पूरा रिकॉर्ड देखेंगे तो कितना लाग जाता है. लेकिन आज उन्होंने एक सामूहिक रूप से दिवाली के दिन कुछ देश के युवकों को हम आनंद देना चाहिए. उनके जीवन में हमने सरकारी नौकरी देनी चाहिए जो कर भी देने वाले हैं. लेकिन उन्होंने आज सामूहिक रूप से प्रयत्न किया. ये देश के लिए बहुत अच्छा उदाहरण है. राहुल गांधी जो है लगातार बेरोजगारी का मुद्दा उठा रहे हैं और उनकी यात्रा 7 नवंबर को पहुंचने वाले महाराष्ट्र में, उसमें उद्धव जी और शरद पवार साहब को भी न्योता दिया गया है. उनकी तरफ से उसमें क्या नया है? उद्धव जी और शरद पवार साहब को न्योता देना और उद्धव जी और शरद पवार साहब को भारत जोड़ में जाना, ये तो नया नहीं है. 2.5 साल से चल रहा है. उद्धव जी ने जिस प्रकार से हाथ पकड़ा है, खड़ी पकड़ी है, तो उसमें कोई नया नहीं. उद्धव जी जाएंगे, उनके साथ बैठेंगे, उनके साथ गले से गले मिलाएंगे, उनके साथ दिवाली मिलन करेंगे. उसमें क्या नया है? वो तो 2.5 साल से चल रहा है. दूसरी बात है, दिवाली का त्योहार आप लोग मना रहे हैं धूमधाम से. जामबेद मैदान में दीपोत्सव हो रहा है, शिवाजी पार्क में हुआ. विपक्ष का कहना है कि ये सिर्फ बीएमसी चुनाव की राजनीति है और खासतौर पर बीजेपी जो आम जनता है उसमें मिठाई भी बांट रही है, उसको लेकर भी उनका कहना है कि सिर्फ प्रचार कर रही है बीजेपी. देखिए, उद्धव ठाकरे जी को 2.5 साल मौका मिला था. उद्धव ठाकरे जी को 2.5 साल मंत्रालय में आने का मौका मिला. उद्धव ठाकरे जी को इस महाराष्ट्र की 13 करोड़ जनता का मुख्यमंत्री भी उन्होंने काम किया. उनके समय सारे हिंदू त्योहारों पर रोक लगा दी. देवेंद्र फडणवीस
सरकार, एकनाथ शिंदे सरकार आई, उन्होंने गोविंदा, गणेश जी, दुर्गोत्सव, दीपावली सब में सारे निर्बंध उठा दिए और हिंदू संस्कृति के त्योहारों को धूमधाम से मनाया गया। तो आपको किसने रोका है? आपको किसने रोका है? आप क्यों नहीं कर रहे? हम कर रहे हैं, वो राजनीति है। हम दीपावली करेंगे, वो राजनीति के लिए कर रहे हैं। हम दहियाटी कर रहे हैं, राजनीति के लिए कर रहे हैं। आपने क्या वादा किया था मराठी जनता, हिंदू मुंबई की जनता के साथ? हम आपके सांस्कृतिक कार्यक्रम में साथ में रहेंगे, हम आपके धार्मिक कार्यक्रम में साथ में रहेंगे। उद्धव जी ने कई बार वादा किया, आदित्य जी ने कई बार वादा किया कि वर्ली में हम अच्छा दांडिया बनाएंगे, हम अच्छा नवरात्र बनाएंगे, हम अच्छा गणेश उत्सव भी करेंगे। कहाँ गए थे? कहाँ गए? क्यों नहीं कर रहे? देखिए, सरकार में थे तब भी कुछ नहीं कर रहे, अब विपक्ष में है, उनको किसी ग्राउंड पर अपने दीपोत्सव, अपना मराठी मोड़ी दीपोत्सव कार्यक्रम, अपना नवरात्र किसने रोका है? क्यों नहीं कर रहे आप लोग? जब हम कर रहे हैं तो राजनीति हो रही है। आप करिए, आपको भी खुली छूट है। बीजेपी की मिठाइयां बांटने पर भी आपत्ति है, वो भी उनके पास भी डब्बा पहुंचा की मिठाई अगर उनको चाहिए तो डब्बा आपको भी दे देंगे मिठाई का। संतरा बर्फी देना का विषय। एक सवाल चर्चा में मिलिंद नार्वेकर इन्होंने अमित शाह जी को एक ट्वीट किया है, जन्मदिन की बधाई उनको दी है, जिसको लेकर काफी चर्चा हो रही है क्योंकि वो एमपी चुनाव में थे लेकिन परिवार से कोई आया नहीं उनके परिवार से वोट करने के लिए, फिर वो सबसे ज्यादा वोट उन्हें मिलेगा। देखिए, ये महाराष्ट्र की देश की संस्कृति है, किसी का भी जन्मदिन है तो कोई भी जन्मदिन के लिए बधाई देना ये सबका अधिकार है। और मिलिंद नार्वेकर जी ने बधाई दिया तो क्या फर्क पड़ा? देखिए, जन्मदिन होता है, किसी का घर में जन्मदिन बनता है तो मैंने बधाई दी या उन्होंने बधाई दी, ये तो नॉर्मली चलता है। तो इसलिए वो जन्मदिन की बधाई के ऊपर भी राजनीति हो, ये तो बराबर नहीं। सर, मुख्यमंत्री इस बार बधाई दी, इसलिए सवाल नहीं, पिछली बार बधाई क्यों थी, इस बार बधाई क्यों थी, वो मिलिंद नार्वेकर को पूछना पड़ेगा। सर, एक सवाल है मिलिंद नार्वेकर को पूछना पड़ेगा। सर, दिवाली सेलिब्रेशंस की बात हो रही है, पर जो राशन की किट्स है जो पहुंचनी चाहिए थी लोगों तक, उसका क्या हुआ है अभी तक? देखिए, दिवाली 2 दिन पे मैं खुद खेड़ और आनंद में जाके आया, मैंने खुद बांटी, मैंने खुद मेरे आप फेसबुक लाइव देख ली। ये बात सही है कि 6.5 करोड़ का मामला है लोगों तक जाने का। 15 दिन पहले योजना डिक्लेयर की है, नियत साफ है, बेईमानी नहीं है। ये अगर महाविकास आघाड़ी सरकार ने डिक्लेयर की होती, नहीं पहुंचती तो बेईमानी थी, क्योंकि उनको डिक्लेयर करना और काम नहीं करना ये उनका स्वभाव था। लेकिन देवेंद्र जी और एकनाथ जी दोनों की नियत साफ है, निश्चित रूप से दिवाली तक, अब चालू हुई आज दिवाली, पूरी ताकत से सरकार पीछे लगी है। बहुत 6.5 करोड़ के ऊपर किट से जानी है। मुझे लगता है किसी का भी अधिकार नहीं छीना जाएगा, सबको किट पहुंचेगी। कुछ समय सीमा है जो लेट हो रही है। सर, मुख्यमंत्री महोदय आणि चांगला कॉम्बिनेशन आहे, खाली रवी राणा आणि बच्चू कडू मध्ये जे वाद चालू आहे त्याच्यात काय कसं? देखिए, बच्चू कडू अपक्ष आमदार आहे, बच्चू कडू अपक्ष आमदार आहे, रवी राणा अपक्ष आमदार आहे, दोघांच्या वादामध्ये भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे? देवेंद्र फडणवीस यांनी 2018 साली 74,000 पदांची घोषणा केली होती, मात्र 74 पदं भरली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे। काल गिरीश महाजन यांनी 11,000 पदांची घोषणा केली, ही घोषणा अवैधच होईल असंही त्यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडी मधल्या नेत्यांनी जरा थोडं गप्प बसलं पाहिजे, 2 वर्ष गप्प बसलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे, कोटल लावली पाहिजे। देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या काळात सर्व डिपार्टमेंट बघितले, मागच्या 5 वर्षाचे 2014 ते 19 त्यांचा एकूण एक शब्द त्यांनी पूर्ण केला। आम्ही ती यादी द्यायला तयार आहे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती अपॉइंटमेंट झाल्या। आणि आताही गिरीश महाजन साहेबांनी जे डिक्लेरेशन केलं किंवा ज्या गृह खात्याचं डिक्लेरेशन झालं, 100% जे डिक्लेअर केलं आहे ते सरकार करेल। हे सरकार बुलेट ट्रेन सारखं आहे, हे सरकार 3 चाकी ऑटो नाही आहे।
जर महाविकास आघाडीचे नेते भारत यात्रेमध्ये पवार आणि पवार यांचं ठरलेलं आहे. पवार, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते हे भारत जोडला एकत्र येतील असं वारंवार बोलत जात होतं. पण आता अशोक चव्हाणच म्हणतात की त्यांच्याकडून असं काही त्याबद्दल स्पष्टता आली नाही. म्हणजे अजून तिन्ही पक्ष वेगळ्या दिशेने सरकार बनवण्याकरता 3 पक्ष एक आहेत. 3 चाकं वेगळ्या आहेत आणि 3 चाकामधलं कुठलं चाकं पंक्चर होईल, कुठलं चाकं दुरुस्त होईल काही सांगता येत नाही. त्यामुळं ही स्थिती सुरू राहणार आहे. कधी एक चाक किलो पडणार, कधी एक चाक किलो पडणार, कधी एक चाक किलो पडणार. त्यामुळं त्यांच्यामध्ये काय होईल आणि त्यांचं कसं होईल हे त्यांनाच माहित आहे. त्यामुळं त्यांचं प्रेडिक्शन काही मी करू शकत नाही. पण एक नक्की हे तिघही इतके भांडतील आपसामध्ये, म्हणजे इतकी परिस्थिती वाईट होणार आहे की काँग्रेसच्या अध्यक्षांना त्यांचे कार्यकर्ते ऐकतील का, राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकतील का, आणि उद्धवजींचे कार्यकर्ते तर आता बघितले का तुम्ही, रोज शिंदेजी यांच्या प्रवेश होत आहे शिंदेजीकडे. त्यामुळं दारादार होणार आहे, दारादार. आणि मी मागे सांगितलं 2024 पर्यंत पक्ष प्रवेशाचे खूप बॉम्ब फुटणार आहे. तुम्हाला मीडियाला आश्चर्य होईल असे बॉम्ब फूट होणार आहे पक्ष प्रवेशाचे. आणि त्यामुळे काळजी करू नका. या 3ही पक्षामध्ये प्रचंड नाराजी आहे. 3 पक्षामध्ये एवढ्या करता नाराजी आहे. 2.5 वर्षाच्या सरकारने या महाराष्ट्राचा सत्यानाश केला. त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे मुख्यमंत्री भेटत नव्हते. पालकमंत्री आपल्या मतदारसंघात झाले होते. सरकार म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, सरकार म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ होते आणि उद्धवजीचे कार्यकर्ते तर त्यांना कधी मुख्यमंत्री बघितलाच नाही. आणि त्यामुळे मला वाटतं प्रचंड दारादार होणार आहे. आणि तुम्ही बघा, मी रोजचे पक्ष प्रवेश करतोय, प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे. आणि याचा आजच्या उद्या या महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष तिन्ही पक्षात राहणार. आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेजी यांच्या दोघांच्याही युतीमध्ये देवेंद्रजी आणि एकनाथच्या नेतृत्वामध्ये प्रचंड ताकद है महाराष्ट्र से। साहब ये बात हिंदी में बताइए कि क्या 2024 तक कांग्रेस में और बड़ी फूट हो सकती है, आपके साथ जुड़ सकते हैं लोग? वहां कुछ भी हो सकता है, कांग्रेस में भी कुछ भी हो सकता है, राष्ट्रवादी में भी अभी उनका बयान आ रहा है हमारी पार्टी को तोड़ने के लिए प्रयास कर, हमने प्रयास कर रहे हैं। राष्ट्रवादी तोड़ने का प्रयास हम नहीं कर रहे, कांग्रेस तोड़ने का प्रयास नहीं कर रहे, जो अपने आप टूटने वाला है। क्योंकि 2.5 साल की महाविकास आघाड़ी सरकार ने किस प्रकार से काम किया, 2.5 साल की महाराष्ट्र की सरकार में जो मंत्री बने थे वो अपने एमएलए एरिया के लिए बने थे। 2.5 साल के महाराष्ट्र की सरकार में मुख्यमंत्री को देखा नहीं किसी ने, फेसबुक लाइव देखा है ओनली। 2.5 साल की महाराष्ट्र की सरकार, महाविकास आघाड़ी सरकार 13 करोड़ जनता के साथ खिलवाड़ करती रही। कांग्रेस के और राष्ट्रवादी के नीचे के कार्यकर्ताओं को जनता पूछ रही है आपके पास 2.5 साल सरकार थी, क्यों नहीं आपके नेताओं ने कुछ किया है। अब आपको प्रश्न पूछने का अधिकार इसलिए नहीं है कांग्रेस और राष्ट्रवादी के नेताओं को कि आपने 2.5 साल में कुछ नहीं किया। अभी ये बुलेट ट्रेन निकली है, इसकी स्पीड बहुत ज्यादा है देवेंद्र जी एकनाथ जी की सरकार की, और मुझे विश्वास है ये सरकार 2.5 साल में 5 साल के काम पूरे करेगी और 2024 में 200 प्लस लेके आएगी। थैंक यू।